नमस्कार मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या बढती संदर्भात उच्च न्यायालयाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय देण्यात आलेला आहे। यामुळे राज्यातील शिक्षकांच्या बढतीचा मार्ग मोकळा होणार आहे। या संदर्भात उच्च न्यायालयाने कोणता निर्णय दिलाय हे आपण आता पाहूयात। तर मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता प्राथमिक शिक्षक या पदावरून चक्क माध्यमिक शिक्षक या पदावर प्रमोशन मिळणार आहे। या संदर्भात उच्च न्यायालयाकडून अधिकृत निर्णय दिनांक 10 नोव्हेंबर रोजी देण्यात आला असून दिनांक 1 डिसेंबर पूर्वी पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांची ज्येष्ठता यादी न्यायालयामध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। प्राथमिक शिक्षकांना माध्यमिक शिक्षक म्हणून प्रमोशनचा मार्ग आतापर्यंत बंद होता। मात्र महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक संघटनेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट पिटिशन दाखल करण्यात आले होते। यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणारे बीएड पदवीधारक प्राथमिक शिक्षकांना माध्यमिक शिक्षक सेवा ज्येष्ठता यादीत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली होती। यावर दिनांक 10 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने राज्यातील जिल्हा परिषदेचे अर्हताधारक प्राथमिक शिक्षक हे माध्यमिक शिक्षक पदोन्नतीस पात्र असण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत। यामुळे आता माध्यमिक शिक्षक या पदावर पदोन्नतीसाठीची सुधारित यादी दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत तयार करून दिनांक 1 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयामध्ये सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या सुधारित सेवा ज्येष्ठता यादीमध्ये अर्हताधारक प्राथमिक शिक्षकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। तर उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचे माध्यमिक शिक्षक या पदावर प्रमोशनचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। सदरची पदोन्नती ही महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम 1967 मधील नियम 50 खंड 4 परिशिष्ट 4 भाग 2 नुसार करण्यात येणार आहे। धन्यवाद।